आजचा हा अनुभव ऐकल्यावर तुम्हाला वाटेल हे फक्त योगायोग नाही, स्वामींची कृपा आहे. शेवटपर्यंत ऐका, कारण हा अनुभव अनेक लोकांच्या आयुष्यात घडतो, पण सगळ्यांना उमगत नाही. हा अनुभव सोलापूर जिल्ह्यातील एका गरीब शेतकरी कुटुंबाचा आहे. घरात कर्ज वाढलेलं, पीक पूर्णपणे वाया गेलेलं होतं आणि परिस्थिती इतकी वाईट झाली होती की त्या शेतकऱ्याला मनात आयुष्य संपवण्याचा विचार येऊ लागला होता. एक दिवस तो गरीब शेतकरी रडत रडत स्वामी समर्थाच्या मंदिरात गेला. डोळे बंद करून फक्त एकच वाक्य बोलला, स्वामी, आता माझ्याकडे काहीच उरलेलं नाही. त्या रात्री त्याला स्वप्न पडलं. स्वप्नात स्वामी समर्थ उभे होते आणि फक्त एवढंच म्हणाले, उद्या सूर्योदयापूर्वी घराबाहेर जा आणि मागे वळू नकोस. तो गोंधळला, पण मनात श्रद्धा होती. सकाळी लवकर तो घराबाहेर पडला. थोडं अंतर गेल्यावर त्याला रस्त्यावर एक जुनी पिशवी दिसली. मनात भीती होती, पण स्वामींचे शब्द आठवले. पिशवी उघडली तर जमिनीचे कागदपत्र आणि खूप मोठी रक्कम होती आणि त्यावर एक चिठ्ठी लिहिली होती, ज्याचा आहे त्याला परत दे. तो माणूस त्या कागदावर गेला, पत्त्यावर गेला. समोर उभा होता एक वृद्ध आजोबा, जे 2 दिवसापासून ते पिशवी हरवले म्हणून देवाकडे प्रार्थना करत होतं. चमत्कार! आजोबांनी सगळी गोष्ट ऐकल्यावर डोळ्यात पाणी आणून म्हणाले, आज स्वामींनी मला तुझ्याकडे पाठवले आहे. त्याने ती रक्कम परत घेतली, पण कर्जमुक्त होईल इतकी मदत त्या शेतकऱ्याला दिली आणि त्याच्या मुलाला नोकरीही लावून दिली. आज तो शेतकरी म्हणतो, त्या दिवशी जर मी श्रद्धा सोडली असती तर आज हे आयुष्य नसतं. स्वामी म्हणतात, श्रद्धा ठेवा, मार्ग मी दाखवतो. जर हा अनुभव तुमच्या मनाला भिडला असेल तर स्वामींच्या नावाने एक जय स्वामी स्वामी समर्थ लिहा आणि हा अनुभव इतरांपर्यंत पोचवा. बोला श्री स्वामी समर्थ.